नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी। तुकोबांची तपोभूमी तात्काळ संरक्षित करा, अन्यथा मंत्रालय पोखरून काढू। ॲड सतीशचंद्र रोठे 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानात गाथा आंदोलन छेडणार, वारकरी धर्म परिषदेत निर्धार। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असलेला भामचंद्र गड व भंडारा डोंगर हा परिसर तात्काळ 2011 च्या अध्यादेशानुसार संरक्षित व संवर्धित करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय एकसंघ होऊन 10 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानात तुकोबांची गाथा आंदोलन छेडेल आणि मंत्रालय पोखरून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संतभूमी संरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे विधी सल्लागार ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला दिला। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील येरळी येथे आयोजित एकदिवसीय वारकरी धर्म परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारला थेट आव्हान देत म्हटले की सरकारमध्ये जर हिम्मत असेल तर वारकऱ्यांना थांबवून दाखवावे। तुकोबांच्या पवित्र तपोभूमीवर अन्याय सहन केला जाणार नाही। 2011 चा अध्यादेश तात्काळ अंमलात आणण्याची मागणी भामचंद्र गड व भंडारा डोंगर हा परिसर 2010 ते 11 मध्ये महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून संरक्षित केला होता। मात्र सद्यस्थितीत त्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अतिक्रमण, उत्खनन व ऐतिहासिक ठेव्याची नासधूस सुरू आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला। वारकरी संप्रदायाचा एकमुखी निर्धार या वारकरी धर्म परिषदेला आचार्य हरिभाऊ वेरुळकर, वारकरी भूषण त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री, श्रीराम महाराज संतभूमीचे सोपान महाराज ऐरेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे मनोज महाराज चौबे, संतभूमी संरक्षण संघर्ष समितीचे सचिन पाटील ऐरेकर, धूपेश्वर संस्थानचे पुंजाजी महाराज, परमेश्वर महाराज बेलुरा, सुशांत महाराज शेळके, रामभाऊ महाराज रामबरे, प्रल्हाद महाराज राऊत आदी संत, महंत व वारकरी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। जगद्गुरू तुकोबांच्या तपोभूमीची अवहेलना, प्रतारणा भूमीप्रेमींनी लावलेली आहे। ती जमीन, तो डोंगर, ती तपोभूमी पोखरण्याचं काम सरकारच्या दलालांमार्फत सुरू आहे। सरकारांनी त्यांना परवानगी दिली, तोच गड संरक्षित करायचा, तो डोंगर संरक्षित करायचा आणि त्याचे भाव वाढवायचे। मग दलालांकडून जास्त पैसे घेऊन पुन्हा त्या दलालांना तो डोंगर पोखरण्याची परवानगी देणारा सरकारचा निषेध प्रथमतः आम्ही करतो। आणि जर सरकारने संतांची भूमी, संतांची तपोभूमी पोखरणे थांबवले नाही तर आझाद मैदानात एकीकडे गाथा पारायण चालेल, आझाद मैदानात दुसरीकडे तुकोबांचे वारकरी आम्ही मंत्रालयाची वीट पोखरणं चालू करू, हा इशारा, चेतावणी आम्ही फडणवीस सरकारला देत आहोत। थांबवायची ताकद असेल तर वारकऱ्यांना तुम्ही थांबवून दाखवावं ही विनंती करतो। जय तुकोबा।